एका चिमुरडीला दिलेली मृत्यूदंडाची शिक्षा साक्षात स्वामींनी कशी उलटावून लावली. 17 फेब्रुवारीच्या आजच्या या भागात पहा, स्वामींनी आपल्या या लहान भक्ताला कोणता अद्भुत न्याय मिळवून दिला, जो पाहून अख्खा गाव थक्क झाला. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. आपल्या नित्य स्वामी दर्शन या सिरीज मध्ये आज आपण पाहणार आहोत 17 फेब्रुवारीची एक प्रेरणादायी कथा. राजाने त्या लहान मुलीला मृत्यूदंडाची शिक्षा देऊन घोर अन्याय केला होता. हे स्वामींनी आपल्या अंतर्ज्ञानाने ओळखले. मारेकरी जेव्हा त्या मुलीला घेऊन घनदाट रानात गेले, तेव्हा स्वामी स्वतः अदृश्य रूपात तिच्यासोबत गेले. मुलगी ज्या औदुंबर वृक्षाखाली बसली होती, तिथून जवळच एका दगडी शिळेवर स्वामी प्रकट होऊन बसले. स्वामींचे दर्शन होताच तिला खूप समाधान वाटले. वध करण्यापूर्वी मारेकऱ्यांनी तिला तिची शेवटची इच्छा विचारली. तेव्हा तिने स्वामींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. परवानगी मिळताच ती धावत जाऊन स्वामींच्या चरणांवर कोसळली. तिचे अश्रू पाहून स्वामींनी तिला प्रेमाने उठवले आणि तिच्या अंगाला स्पर्श केला. त्याच क्षणी त्या मुलीचे एका देखण्या राजपुत्रात रूपांतर झाले. स्वामींनी मारेकऱ्यांमार्फत राजा आणि सावकाराला तिथे बोलून घेतले. स्वामी कडाडले, हा मुलगा आहे की मुलगी पहा, नीट परीक्षा करा. तो चमत्कार पाहून राजा आणि सावकार दोघेही स्वामींच्या पाया पडले आणि त्यांनी क्षमा मागितली. स्वामी आपल्या भक्तांवर येणारे संकट कसे परतवून लावतात हे या कथेतून दिसत आहे. स्वामींचा भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश आपल्याला सांगतो की मरणासारखे संकट आले तरी घाबरू नका आणि स्वामींचा हात घट्ट धरून ठेवा. जो न्याय कोणताही राजा देऊ शकला नसता, तो न्याय स्वामींनी आपल्या या छोट्या भक्ताला दिला. स्वामींची अतर्क्य लीला तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. उद्याच्या 18 फेब्रुवारीच्या भागात काय घडणार हे पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि भिवू नका, स्वामी तुमच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ.